नमस्ते प्रियाजी। प्रिया, हा महिन्यापूर्वीचा प्रसंग घडायचा नको होता। साधनाने काय घोडं मारलं होतं कुणाचं म्हणून त्या नाराजमाने असं घायचं प्रॅक्टिस करावं। खरं सांगू प्रिया, अगं तो विकी आहे ना वेड्याचे डोक्यात करत असेल ना, कारण 2 दिवसापूर्वी त्या बुड्ढा आणि दिनासोबत हॉटेल कॅफेमध्ये होता। अगं तुझा लाडका विकी मुलगी पाव करण्यात होता। हे माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंय। कसं खाणार? बाहेर पोटभर जेवल्यावर इथं कसं खाणार? आणि मी म्हणतो तर साधनाच्या मृत्यूचा त्याच्या मनावर एवढा परिणाम का व्हावा? डॉक्टर म्हणतात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्यांना वेळेची गरज आहे। मग त्याला दवाखान्यात ठेवायचं ना, घरी कशाला आणलं? ठेवलं होतं की तू स्वतः कळून आले, शेवटी हेच म्हणाले इथंच राहू। अगं पण त्याला कळायला नको का? आपल्या वेळेपणाचा आपल्या भावाला आणि वडिला किती त्रास सहन करावा लागेल? त्यांना काय सांगायला जाऊ ना, चांगलं ओरडतात। आता तर काय बघायला नको। अगं तो विकी पागल झालाय। त्याच्या खापावर तुझा नवरा एक दिवस तुझ्या डोक्यावर पडणार। अरे या साऱ्या जगाला ओढून सांगेल काही पांढऱ्या बायाची घरी आली आणि माझ्या बहिणीला खाल्लं। ते रागवतात पण माझे विचार खूप प्रेम आहे त्यांचं। साऱ्यांचं करताना शिवाय कमिटीचं नेमकं किती त्रास होतो त्यांना। या अगं या स्वभावामुळे ना तू तुझा नवरा गमावून बसती। अगं साधनाच्या मृत्यूचं काहीतरी वेगळंच कारण असावं, असा पोलिसांना काय असेल। कॉलेजमधील मुलावर एक प्रेम असावं तिचं आणि लग्नाला नकार दिला म्हणून त्याने सुडा पेटून उठून गेला असावा तिथं। प्रेम भंग झाल्यावर माणूस काय करेल सांगता येत नाही। बिचाऱ्या साधनाच्या बाबतीत असंच काहीतरी घडलं असावं। पण त्रास मात्र तुला काय करणार? तू तरी किती सहन करणार? त्या व्यक्तीला ना सरळ वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा। आता एवढी सरळ सांग, एक तर त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाका म्हणतात। केस ना तशीच आहे, पोलीस तशीच चौकशी करतायत। प्रिया, मी काय सांगतो ते आहे, अगं तुझ्या स्वतःसाठी मी सांगतोय। तू आहे ना थोडे दिवस माहेरी निघून जा, तिथे कधी माझी शांती मिळेल तुला। आता एवढं त्यांना कंटाळा सांग, एक तर त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकतील, नाहीतर मी बाहेर जाईल। काय तो निर्णय घ्यायची हीच वेळ आहे। नाहीतर हे लोक आहेत ना तुला संसारात भरडून काढतील। तुझा नवरा सारखा त्या विकीच्या मागे असतो आणि म्हणे बहिणीला डॉक्टर करणार, त्यासाठी
हट्टीपट्टे करून खेळले, पण आता पुन्हा हे घर घाण ठेवेल. कारण भावाला वेळातून बाहेर काढण्यासाठी. किती हे भावाचं बंधू प्रेम. या प्रेमापुढे, या सुंदर बायकोच्या प्रेमाला काडीचीही किंमत नाही. या बघा, शेवटी लव्ह मॅरेज यशस्वी असतात. नाहीतर ठरून गेलेली ही लग्न जणू दावणीला बांधलेली गाय. या घर नावाच्या गोट्यात दावणीला बांधलेली तू एक गाय आहेस, गाय. माणूस आंबा कापण्यापूर्वी आणि तसंही गाईला कापण्यापूर्वी सुरीला चांगली धार काढून घेतात. आता काय निर्णय घ्यायचा तर तूच घे. पण हे बघ, मला ना हे तुझं हाल अपेक्षाचे जीवन आहे ना अजिबात आवडलेलं नाही. आता शेवटी स्त्रीच्या सहनशक्तीला काही मर्यादा आहेत की नाही. जर प्रत्येक स्त्री जर अशी सीतेसारखी वागू लागली ना तर तिच्या आयुष्यात वनवास येईल, वनवास. आणि पुरुष मात्र नवीन नवीन संवाद घेत असतील. आता आहे ना, काय निर्णय घ्यायचा तर तूच घे. ठीक आहे, आता मी निघतो. नाहीतर तुला नवरा यायची वेळ झाली तर मला इथं बघून तुला नको तर संशय घेत बसेल माझ्यावर. तेव्हा निघतो मी. प्रिया, अगं प्रत्येक स्त्री आहे ना सीतेसारखी जर वागू लागली ना तर तिच्या आयुष्यात वनवास येईल, वनवास. आणि पुरुष मात्र नवीन नवीन सहवास घेत बसेल. मला इथं कसं आणलंस? मला इथं कसं आणलंस? मला त्या नाट्याला दबा धरून बसायचंय. ते चार हरामखोर पुन्हा तिथे येतील, पुन्हा तिथे येतील. मी त्यांचे पुराणी तुकडा तुकडा करेन आणि त्यांचं मान असं मला कुत्र्याला खायला घालेन. विहिरी ताज्या विहिरीचा घाटा माझ्या नकाला मोड घेईल. आणि त्यांचं रक्ताचा गटा पुन टाकेल. विकी बाबू, काय होते तुम्हाला? काय होते विकी बाबू? विकी बाबू, काय होते तुम्हाला? चला आपण डॉक्टरकडे जाऊया. चला. मला त्याची कल्पना आहे. माझं एकच ध्येय आहे. त्या चारी बदमाशांना मला मारायचं. माझी काय मी तुझ्या भाऊ असून तुला वाचवू शकतो नाही ग. अगं श्रीकृष्णाने आपल्या मानलेल्या बहिणीचंही रक्षण केलं. मी तुझा सक्का भाऊ असूनही रक्षण करू शकलो नाही ग. तुझं सक्का भाऊ असूनही रक्षण करू शकलो नाही. सारं कसं गरम झालं अंधाराच्या गर्भात. वीज पडली काळजाच्या कप्प्यात. सारं कसं गडप झालं या अंधाराच्या गर्भात. वीज पडली काळजाच्या कप्प्यात. जगायचं म्हणून जगत नाही. जगायचं म्हणून जगत नाही. त्या बदमाशांना मारायचं म्हणून जगतोय मी. त्या बदमाशांना मारायचं म्हणून जगतो. त्या बदमाशांना मारायचं म्हणून जगतो. असं काय करताय विकी बाबू? तुमच्या दादाला किती वाईट वाटतं माहिती? त्याला किती वेदना होत आहे याची कल्पना आहे तुम्हाला?
तरी तो सारा झेलतोय ना. चला तुम्ही, मी तुम्हाला डॉक्टर घेऊन जातो. नाही चला. नाही, याला डॉक्टर काही करू शकत नाही. अरे जेव्हा काळजाला वेदना होतात ना, तेव्हा पोटच्या वेदनांचं दुःख जळून खाक होतं रे, जळून खाक होत. अरे या वेदनांच्या प्रत्येक गाठीत दडलंय काळजाचं शल्य, तगतगणाऱ्या लावारसाचं आतल्या आत गुदमरणार. अरे अरे होऊन जाऊ दे एकदाचा स्फोट. आणि विखरून पडू देतो लावारस माझ्या अंगावर. पाहू दे, पाहू दे तो लावारस तरी मला जाळून टाकतो का? नाही नाही, तो लावारस मला जाळून टाकणार नाही. आणि मी जळलो ना, मी जळलो तरी मला सुंब जळणार नाही. हा हा मला त्या बदमाशांना भेटायचंय. मला त्या बदमाशांना भेटायचंय. त्याला जाब विचारायचा आरामखोरांना. त्या आरामखोरांना मला जाब विचारायचा आहे. तू सोड मला, तू सोड मला. साप काय तो? हो वहिनीचा आता झाडू आहे. झाडू झाडू आणखी किती छळणार आता मला? अहो आम्हाला सुद्धा जगायचंय. वहिनी काय म्हणलीस तू? अगं अगं मी छळतो तुला? नाहीतर काय, रात्री बेरात्री सुद्धा बाहेर पडतात. तुम्हाला स्वतःला यायला जावं लागतं. अहो किती त्रास होतो त्यांना, याचा कधी विचार केलात का? अगं मी त्या बदमाशांना मारायला जातो. हा मी त्या बदमाशांना मारायला जातो. तुमची काही गरज नाहीये. साधना पंचवर होता ना, तेव्हा तुम्ही तिचं रक्षण नाही करू शकला. अहो तुम्ही पुरुष आहात ना, तुमच्या नजरासमोर तुमची बहीण. आता काही करू नका. पोलीस त्यांचा तपास करतायत आणि त्यासाठी हे सुद्धा त्यांच्या मागे आहेत. तुम्ही एक तर स्वस्त बसा, नाहीतर मी स्वस्त बसू, मी स्वस्त बसू. हो तुम्ही स्वस्त बसा. नाही, अरे मला नाही स्वस्त बसता येत. मला नाही झोप येत. झोप लागली ना की माझी ताई मला हाक मारते. माझी ताई मला हाक मारते. वहिनी 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 याच्या पोटात दुखतंय का? मी म्हणालो त्याला डॉक्टरकडे जाऊया, पण ते नाही म्हणताय. अहो नाही जाणार ते. त्याला मला त्रास द्यायचा म्हणून त्याने विना उचललाय. द्या, अगदी मनासोक्त त्रास द्या. त्याने तुमच्या मनाचं तरी समाधान होऊ दे. वहिनी वहिनी अगं असं नको गं म्हणू. अगं ताई गेल्यापासून तू अशी का? अगं मी 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 तुझा धीर ना, मुला समान. अगं हे काय मी मुद्दाम नाही ग करत. ते अधून मधून मला वेळाचे झटके येतात ना, त्या वेड्याचे झटके. हो त्यासाठी तर तुम्हाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं ना. का म्हणून आला तिथून? नको वहिनी, मला हॉस्पिटलमध्ये नको. अगं या घराची ओढ सुटत नाही ग. अगं 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 वृक्ष कितीही म्हातारा झाला ना, तरी त्याची पान खोलवर रुपलेलीच असतात ग. अगं माणसाचं मन ही तसंच असतं ग. त्या हॉस्पिटलमध्ये ना सारखं असं 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 गिळायला होतं. अगं वहिनी वहिनी मी तुझ्या पाया पडतो. वहिनी वहिनी पण मला त्या हॉस्पिटलमध्ये सोडू नकोस ग. अगं एक दिवशी त्या डॉक्टरला त्यांच्यापास लांडगा समजून झेप येते का त्यांच्या अंगावर. वहिनी वहिनी मी तुझ्या पाया पडतो ग. मला त्या हॉस्पिटलमध्ये नको नको वहिनी. तुम्ही ना असंच करत राहा. तोवर मीच जाते बाहेर. आता काय? वहिनी नको, वहिनी नको नको ग वहिनी.
अगं तू माऊली आहेस या घरची, तू सावली आहेस या घरची. तू जाऊ नको घरटे सोडून, हे घरटे तुझे आमचे, तू जाऊ नको सोडून. मग काय करू? आयुष्यभर अशी रडत बसू? वहिनी तेव्हा 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 तर आली तेव्हा वहिनी तेव्हा ताई 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 मी आहे ना, भैया आहे तुझा. तेव्हा वहिनी 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 ते बघते लांडगे, तू वहिनीला बघते बघते लांडगे आपल्या ताईला पण वाटत राम करा ताई ताई थांबणे आलोच, ताई थांबणे आलोच, करते वहिनी 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 थांबणे आलोच वहिनी. तरी आज 8-10 दिवसाची सुट्टी घेऊन आलोय, येताना पोलीस स्टेशनला आलो. पोलिसही कसून तपास करत आहेत, पण अजून काही थांबता नाही. गुन्हेगार सापडायला हवे. तुमचं दुःख कळतंय मला. पण गेल्या महिनाभरात तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली पाहतो. ना तुम्ही जेवता ना झोपता. माझी एकुलती एक बहीण, तिच्या नशिबी असं बेचित्र म्हणण्यावर तिची स्वप्न रंगवली त्याने, पण ती क्षणात ठार झाली. आमच्या हृदयावर खोल वार करून जिवंतपणे आम्ही मरण्यात बघत आहोत, मरण्यात बघत आहोत. वाटतं जेव्हा त्या क्षणी मलाही मरण काय दिलं नाही, पण का दिलं नाही. थांबा, पुढे पुढे होऊ नका. चुप चुप एकदम चुप चुप चुप. कसा रडतोय? मी मारला मी मारला मी मारला मी मारला मी मारला. त्या हराम करून माझ्या पोटात लाथ मार. त्या हराम करून माझ्या पोटात लाथ मार. तर मी तो डॉक्टरकडे देतो. काय यावर डॉक्टर काहीच करू शकतो. मला मारायलाच हवं, मला मारायलाच हवं. मला मारायलाच हवं. माझ्या राजा असं बोलू नकोस रे. अरे मी आता जगणार आहे तर तुझ्याकडे बघून जगणार आहे. नाही दादा, अरे आता सारं काही माझी वहिनी, माझी वहिनी. तू तिलाच सर्व सुख दे रे, तू तिलाच सर्व सुख दे. कधी कधी असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये जाऊ नये, पण नाही दादा, तुम्हाला आता हॉस्पिटलमध्येच ठेवा. मी कायमचा तिथे राहील. मी नाही परत येणार. मी नाही परत येणार दादा, मी नाही परत येणार. अरे पडून पडून पडणार कुठे? सावली तुझ्या सोबत आहे. पडून पडून पडणार कुठे? सावली तुझ्या सोबत आहे. शरीरातल्या ज्वाळा कशा त्याचीच वाट पाहत आहे. शरीरातल्या ज्वाळा कशा त्याचीच वाट पाहत आहे. विचार तुला विचारला दादा, विचार. आता 2 लाख रुपयाचे तुम्हाला कर्ज आणून दिले. दर महिन्याला 5,000 रुपये जपता, पण गेले 2 हप्ते तू भरले नाहीस. आता सावकार काही बोलत नाही ना. तो जर काही बोलत असेल तर हिचं मंगळसूत्र थांब दादा. अरे ते सावकार फार चांगले आहेत.
त्यांच्या मुलाचा मी प्राण वाचवलाय आणि तेव्हा ते मला म्हणाले की तुमचे पैसे फिटले म्हणून समज आता हे राहिलेले हप्ते भरायची गरज नाही. त्यांच्या मुलाचे प्राण कसे वाचवले? अरे मी उटीला गेलो होतो ना त्यावेळेची गोष्ट आहे. मी तुला सांगितलं नाही तुला गोष्टी. मग हे माझ्या बँकेचं पासबुक. मी एवढे पैसे कधीच भरले नव्हते. अरे प्रत्येक महिन्याला 5,000चे 20 हप्ते माझ्या पासबुकवर चढले कसे? पहिलंच दादा ते सावकार किती चांगले. अरे तरी मी म्हणत होतो त्यांनी तुझा अकाउंट नंबर आणि नाव का विचारावं. खरंच अशी देव माणसं असतात या जगात. अरे कोण कोणासाठी काय देतो, कोण कोणासाठी काय देतो. देणं घेणं हाच एक संसार. तोच खरा माणुसकीचा आधार आहे. तोच खरा माणुसकीचा आधार. तोच खरा माणुसकीचा आधार. नवीन साड्या घ्यायच्यात की मंगळसूत्र? म्हटल्यावर जणू काय ठेवूनच देणार. सध्या आपण कुठल्या परिस्थितीतून जातो याची जाण आहे तुला? पुऱ्या झाला का दुःखाचा भाऊ होता. पुढे बोलशी तर तोंड म्हणून टाकेल तुझा. आपल्यावर कोणता दारू प्रसंग ओढवला आहे? त्याच्या नाक साधा आणि सरळ उपाय आहे. कोणता? मी माहेरी जाते. तुमचं सारं झालं ना की सांगा मला वैयक्तिक परत. काय म्हणालीस? माहेरी जाते? मला हे सांग, पत्नी कशासाठी असते आणि तिचं कर्तव्य काय? नवऱ्याच्या सुखदुःखात साथ करण्यासाठी. या घरावर संकट आलं असता तर माहेर निघून जाणार? स्वतःला तुझ्या गाड्याची आई समजतेस ना? हो या दारू परिस्थितीत मी तुम्हाला काय सांगते ना. तुम्ही रात्री घरी असतात ना की भीतीला करताना काढा नाही. तुझं हे बरोबर आहे ना? बरं डॉक्टर तुम्ही आता जाऊन सेवा मागितली. भीतीला वाजल्या सेवायला? अहो कसं म्हणणार. मध्ये मध्ये त्यांना वेड्याचे दुःख येतात. शिवाय ते बाहेर पडतात. मगाशी सुद्धा मृत्यूने आणून सोडलं त्यांना. आणि मध्ये त्यांच्या पोटात येणारी तू असं कर, मला जेवण नको, फक्त चहा दे. अहो जेवणाच्या वेळेला चहा. हा सुस्ती आली. ऑफिस म्हणून येताना घेऊन येणार होतो पण विसरलो. चल फक्त आधी चहा दे, जेवणाचं मग पाहू. चायला जे पाळलेलं तुला भुक्कड निघालं यार. आपण तुझ्या पट्टीवर किती महिने झाले? अरे पुरा महिना. आणि या पुऱ्या महिन्यात तुझ्या व्यक्तीत किती हातपट्ट्या बंद केल्या? आणि तुझ्या हातपट्टीवर अरे डबल टिबल लाईनच लाईन. खरंच तेलगू माना. अरे पहिला मिल्ला माझा तुझ्यासारखा आपला पार्टनर. अरे साला तो माझ्यासारखं. अरे नेहमी तुला शिव्या घालायचा आणि तुझं सर्व गिऱ्हाईक खेचायचा. अरे एक दिवशी गेलो त्याच्या हातभट्टीवर. अरे तिथला चॉकर घेतला. अरे तो घाबरला. बाजूला कुऱ्हाड होती. अरे हानली पिंपावर. अरे ही नुसती बसा बसा दारू होऊन गेली. आधी कुऱ्हाड घेऊन फक्त एकच आवाज केला, अरे हरे कोणी मायकाला कशाला सामने हो. अरे कोणी आलाच नाही. त्याला तो माझा ना लई जरा हुशारी करायचा. अरे म्हणूनच त्याचा काटा काढला. मग आता माझा पगार किती झाला होता? अरे महिन्याला 3,000. आत्ता डबल केला तुम्ही? डबल नाही तर माझा अर्धा पार्टनर बनवला तुला. अरे जे महिन्याला प्रॉफिट आहे ना ते अर्धा तुझा आणि अर्धा माझा. बोल 1
अरे साल्या तू राहणार त्या बंगल्यात आणि मी पोपटात. हे काय तू डरते यार? अरे मैं ना. अरे त्या चंपलाची ब्लॉग घेऊन गेला होता. मग काय ते चंपावर राहू म्हणतोस? अरे नाही यार. अरे तिला हाकलून लावलं. अरे सारी ती आता बुद्धी बी झाली. अरे कोण पसंत करतो तिला? अरे तिला हाकल्यामुळे तो ब्लॉग ना नुसता खालीच आहे. अरे तिथे तुम्ही आतमध्ये धावा आणि काहीही करा. ठीक आहे, पण मी त्या दोन बाळ्याजणांची दुश्मनी ओढवून घेतले आणि तीही तुझ्यामुळे. तेव्हा तू मला माझ्या संरक्षणासाठी पिस्तूल दे. अरे यार हो मी करते का? हे बघ अरे तो बोलायच्या अगोदर ना हे बघ हे तेही काम तो करून लागले मी. हे अरे अब तो खुश. अरे वा, कर्मणी मेवा. अरे 22 बोलत आहे तो. हे बघ अरे ठेवून दे तुला. पण अरे उद्यापासून त्या लागल्या पावसाळ्याच्या अड्ड्यावर तुला नजर खरं लय सारा अड्डा जातो तो. अरे तू काय को दिखाई करता है यार? अरे 3 दिन के अंदर उसको भी लटका देता है. अरे वा ठीक आहे. अरे माझा पगार. ₹1000 ॲडव्हान्स महिना पगार दिलाय. अरे वा परेश, अरे मी त्या तुझ्या धंद्यात जोरदार मदत करतो तेव्हा तूही मला माझ्या कामात जोरदार मदत करायची. अरे करतोय यार. काय तू डरताय? तू खाली बोलो. मला त्या साधनाच्या गुणाची माहिती हवी. कदाचित तुझ्या अड्ड्यावर अशीच माणसं येतात. तू जरा लक्ष ठेव. काय तू डरताय? असं झालं बाहेर नाही म्हणा. त्या साधनावरती बलात्कार करू. अरे तुझा खून केला. अरे किसी का गांडू का तो काम आहे. तू फक्त नजर ठेव आणि ज्याच्यावर संशय येईल ना त्याच्याविषयी मला सांग. तुझं काम झालंच समज. मी तुला नाही आता एक नाव सांगतो. फक्त एक संशय म्हणून हा. अरे बोल, लवकर बोल. त्या विश्वनाथवरती लक्ष ठेव. अरे साला हराम खोर. अरे संशय म्हणून. ठीक आहे. कोण? नीना आणि परेश. नमस्ते शिवाजी. हो आता आपल्या नळाला पाणी कसं येत आहे? एकदम चांगलं. हो सगळं समजा गाव यांचं. आता हे काम करा, तुम्ही दोघंही पुन्हा परत याकडे येऊ नका. शिवाजी काय बोलताय का तुम्ही? या दिनाला तुम्ही तुमच्या हातपट्टी ठेवून घेतला नोकर म्हणून, आपले शेठ म्हणून. तुला बोलशील सोमवार कोण आहे? तुला दुसरी नोकरी मिळाली नाही? अरे अजिबात नाही. अरे साला प्लंबरचा धंदा काढला, जाम मार घालला. बिल्डरने काम करून घेतलं आणि पैसा देण्या अगोदर विसरलं. अरे सगळं डायरेक्ट आला. त्या खंडणी बहादराने त्याला उडवला. आपला काम उपर. हो, हात भट्टीवरती काम करण्यापेक्षा उपाशी गेला असता तरीही चालेल. बायकोला विधवा कशी करू? तिच्यासाठी काम शोधतोय मी. आपल्याला तशी नोकरी नको. अरे पगार किती? 1,500. अरे जास्तीत जास्त 2,000. आय वॉन्ट मिनिमम 5,000. तुझ्या बापाच्या कंपनी आहेत ना? शिवाजी हो आपण त्याचा बाप झालोय. हो करू शकतो आपल्या कंपनीचा तर अर्धा पार्टनर. क्या ना? अरे हाय क्या और न क्या? आता
तुम्ही दोघं इथून जाल तेव्हा समजला? दिना सुवात जाम रागवलेलं दिसते बघ. अरे तो जुन्या मनात आहे रे. त्याला कसं सगळं इमानीचं लागतं, पण त्या इमानाला मिळतं मीठ आणि बेइमानाला मिळते साखर. बघ दिना तू थांबतोस का येतोस? नाही, मी थांबतो. विकीला भेटून जाईल म्हणतो. बरं चालेल. हे रे फक्त माझं आठवतो लवकरात लवकर आहे. मी वाट पाहतो तुझी भाई. ठीक आहे. विकीची हालत मला पाहावत नाही. या घरावर एवढं दुर्दैव असेल याची सुद्धा मला कल्पना नव्हती. अरे कोणत्या चांडाने घात केला असेल काय माहित. हा साला परेश त्या विश्वनाथचं नाव बोलला, पण या दोघांमध्ये लक्ष लावायला हवं. विकी, ए विकी, विकी. अरे दिना, विकी, दिना, विकी, दिना, विकी. दिना, चालतो. दिना. अरे नाही विकी नाही. अरे तुझे काय जीवाचे हाल करून घेतले. अरे किती दारुण प्रसंग आला ना तरी माणसाने खचून जाऊ नये रे. हो. अरे पण शेवटी प्रसंगच ना. अरे लीव इट यार. अरे पण या सगळ्याचा माझ्या वहिनीवर किती परिणाम होतो रे. तिचे ते नवयुवतीचे सोनेरी दिवस सगळे करपून गेलेत रे. करपून गेले. माझं हे रात्री अपरात्री असं बाहेर जाणं, वेळांचे झटके, त्या दादाची होणारी ही तारांबळ. अरे वहिनीची पार दैना होते रे. दिना मला कुठेतरी जायला हवं, कुठेतरी जायला हवं, कुठेतरी जायला हवं. अरे हे छत घेऊन दाट मेघांचे जगापासून जाऊन दूर होते. छत घेऊन दाट मेघांचे जगापासून जाऊन दूर होते. माझ्या विना तिथे कोणी न उरते. घरटे तिथे तुझे निवासी, घरटे तिथे तुझे निवासी. अरे नाही की नाही. अरे तुला इथंच राहावं लागेल. अरे आपल्याला तुझा अघोरी डाव उशिरा जिंकायचा आहे आणि या तुझ्या डावासाठी मी माझा सारा आयुष्य बनवून नवीन त्या घरासाठी माझ्या आपल्याला तेमन देत पाहिजे, पण तुझा सूर मी घेईन. दिना नाही नाही. अरे अरे तुझं आयुष्य फार मोठं आहे रे. तुझ्या आयुष्यात आणखी 2 जीव आहेत. हा जुगार मला एकट्यानेच खेळायचा आहे, एकट्यानेच खेळायचा. अरे तुम्ही जिंकणार की मरणार? टू बी और नॉट टू बी, जगावं की मरावं या प्रश्नाचं उत्तर आहे ना दिना. हे मलाच शोधायचं, मलाच शोधायचं. अरे नाही विकी. अरे मी आहे तुला साथीला. अरे संकटात जो साथ देतो ना, अरे तोच खरा मित्र असतो. हो पण तरी हा डाव मला एकट्याने जिंकायचा आहे. अरे मी एकला मुसाफिर चाललो मायेचे पंख सोडून. मी एकला मुसाफिर चाललो मायेचे पंख सोडून. दूरवर क्षितिजावरती वाचत एक दुर्दैवी कहाणी, वाचत एक दुर्दैवी कहाणी. मला जायलाच हवं दिना, मला जायलाच हवं. या रक्ताळलेल्या वाटेवर तप्त नावारसांचे चटके सोसत मला जायला हवं, मला जायला हवं, मला जायला हवं. या रक्ताळलेल्या वाटेवर टोकदार सुयांच्या जखमा सोसत मला जायला हवं. अरे आला आला सोसाट्याचा वारा साऱ्या वाटा चढून गेले. आला आला सोसाट्याचा वारा.
येताना पोलीस स्टेशनला जाऊन येईल. एवढं रात्री? झोप येत नाहीये. येतोच लवकर. आई आई अरे कसलं हे दुखणं रे. आ, 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 आ. आज पण जास्तच दुख लागले. जास्तच. असू दे असू दे. किती किती दुखलं ना तरी मला जायलाच हवं. या या घरातल्या सगळ्यांना त्याचा त्रास व्हायला लागला. माझी वहिनी त्यात ओरपडते. वहिनी माझी ओरपडते. मला जायलाच हवं. त्या सुराचा पाठलाग करत मला जायलाच हवं. त्या सुराची आग पूर्ण होणार का मृत्यू मला अर्ध्यावटच करणार. कशी होऊ दे कशी होऊ दे. पण मला जायलाच हवं. अरे अरे हा मृत्यू काय मेलेल्यालाच करणार का. ज्या मेलेल्यालाच करणार. नाही मला जायलाच हवं. मला जायलाच हवं. मला जायलाच हवं. मला जायलाच हवं. दादा दादा म्हणत की तो आता माझ्यात साधणारा पाडा नाही. दादा आता आता सारं काही होईल. दादा आता सारं काही होईल. तू दादा तू तिला सर्व सुख दे. सर्व सुख दे. आता तुम्हाला छान गोंडच बाळ होते. दादा दादा तिला मुलगी झाली ना तर तिचं नाव साधना ठेवा. दादा तिचं नाव साधना ठेवा. या घरट्यातील एक पाकर चालले मायेचे पंख सोडले. या घरट्यातील एक पाकर चालले मायेचे पंख सोडले. नको तोडून परी माया जीवाची. हे माझ्या भाऊराया हे माझ्या भाऊराया. असू दे असेच जीवनी असू दे असेच जीवनी हेच प्रभू मागणे. हे घरच्या तुझे आणि माझे जावे केशरात भिजून. जावे केशरात भिजून. जावे केशरात भिजून. आ आ आ आ आ आ
प्रिया गाव काय झालं? ती कुठं आहे? बेडरूम मध्ये नाहीत का? नाही आहे. बाहेर तर गेले नाही. पण तुम्ही कशा कामाला आलाय? एक पुरावा सापडलाय. हा? कुठू कुठू आण ते गेला. कुठू आण. ओ भाड्या. कोण? कोण भाड्या? कोण? सर्व ठीक आहे का? कसरती पोरी आता सुहाचं पत्र मिळालं आणि आकाशच कोसळलं बघ. अगं दुःखात आणखी एका दुःखाची भर पडली ग. आणखी एका दुःखाची भर पडली. असं काय झालं? अगं गाडी चालवत होता पोरगा. अगं दारू पिऊन गाडी चालवल्यावर अपघात होणारच. झाला अपघात. अगं आयुष्यभर अंधारात साथ पडत राहणार ग. आयुष्यभर अंधारात साथ पडत राहणार. म्हणजे मी काही समजलं नाही. अगं डोळे गेले. कायमचा अंधार आला ग. रडू नका असं. स्वतःला सावध बोली अगं या वयात किती सावरू स्वतःला. विकी कुठे आहे? सुनबाई अगं मी विचारतोय विकी कुठे गेलाय? गेले 2 महिना बेपत्ता आहे. खूप शोध घेतला पण भेटलो. सुनबाई हे बघ आज मी स्वतःला त्या पोराला शोधायचा प्रयत्न केला. खूप शोधलं पण ते नाही भेटले. ते तर रोज शोधत असतात. अरे परमेश्वरा बघ. अरे बघ तू माझ्या बघ. अरे त्या सोन्यासारख्या पोरीला पाणी तुडवली आणि हा पोरासा. अरे त्यापेक्षा या म्हाताऱ्याला का मरण येत नाही ग. का मरण येत नाही. हे जिवंत ठेवलंय काय बघायला. जिवंत ठेवलंय काय बघायला. आता चालू बरा आणि निघालोय. हा बरा. अरे दुःख तरी माणसाला किती असावं. अरे वाटूनही घेता येत नाही. वाटूनही घेता येत नाही. बाईस मी निघतो. सुनबाई सांगेल तुला.
सुहास केळकर का? हो, कोण? मी उद्योगपती शंकर शेठ यांचा एकुलता एक मुलगा. माझं नाव बादल. आपण विकीच्या वहिनी आहात बहुतेक. हो, पण आपण विकीचे कोण? मित्र की कोण? अहो, भाऊ नाही, मित्र नाही. माझ्यासाठी तो माझा ईश्वर आहे, ईश्वर. मी समजलं नाही. आज मी काय तो उभा आहे ना तुमच्या समोर, तो फक्त विकीमुळे. 2 वर्षांपूर्वी माझी किडनी खराब झाली होती. माझ्या वडिलांनी पेपरला ॲड दिली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच विकी हजर राहिला होता. आम्ही त्याला लागेल तेवढा पैसा द्यायला तयार होतो, पण तो मला फक्त 2 लाख रुपये द्या आणि त्याने मला किडनी दिली. आपल्या आयुष्यातील आयुष्य कमी केली. आम्ही त्याला विचारायचा खूप प्रयत्न केला, पण तो मला फक्त एवढंच म्हणायचा, या पैशाने माझं घरटे वाचेल, माझ्या वहिनीचं ते मंदिर आहे, माझा दादा त्यात देव आहे, माझी ताई माझी डॉक्टर होणार. त्यानंतर विकी तुम्हाला म्हणजे भेटला का? आणि तो परत आलाच नाही. शेवटी या पॅकेजून त्याचा पत्ता मिळाला. हे 2 लाख रुपये माझ्या आईने विकी मुलाला दिली भेट. पैसे काही माझ्या हातामध्ये किंमत नाही आहे. कुठे आहे तो? मला त्याला पाहायचं आहे, त्याला भेटायचं आहे. सुहास, तुम्ही विकीला घेऊन या. तुम्ही त्याला शोधून घेऊन या. माझ्या खूप चुका झाल्या. मला तुम्ही माफी सुद्धा मागितली नव्हती. पण मी तुमची माफी मागते. मला माफ करा. पण तुम्ही त्याला घेऊन या. या घटनेसाठी त्याला आपलं आयुष्य ठेवलं. अंधाराच्या वादात पडतोय आम्हाला प्रकाशात ठेवून. पण हा प्रकाश अंधारापेक्षा काळा कुठचा आहे रे? अंधारापेक्षा काळा कुठचा आहे? येईल तो. अरे त्याला यायला त्या गाठ्याच्या पवित्र वास्तू त्या पामनाला यायला सवरे. आज मी मंदिर, गुरुद्वार, मस्जिद पाहता गाडी. अरे पाहता गाडी फक्त तुझ्यासाठी रे, फक्त तुझ्यासाठी. अरे असं काय घडलंय काय या घरात? खूप काही घडलंय रे, खूप काही घडलंय. काय केली भाऊजी? प्रिय दादाबाई, सप्रेम नमस्कार. दादाबाई, मी तुमची माफी मागतो. दादा, अरे आपल्या घरावर जप्ती येणार होती आणि तेव्हा आपल्याकडे पैसेही नव्हते. अरे जे मोठे आहे तू माझ्याकरता धंद्यात गुंतवले, कारण की तुझं स्वप्न होतं. अरे नवीनच तुझं लग्न झालेलं आणि त्यात आई वडिलांची छाया हरवलेली आपण पाठवली. मुलगी घरात आली आणि तिने आमच्यावर आईची माया केली. हे आपल्या घरावर धक्के आली असती तर आपण रस्त्यावर आलो असतो. मग माझ्या वहिनीदाराचं काय? अरे साधनाताई आल्यावर कुठे राहिली असती? दादा वहिनी, अरे म्हणून मी खोटं बोललो आणि तेही माझ्या आई समान बहिणीचं होतं. दादा, हे कुटुंबा उठलं नाही गेलो. जमण्याचे तुझ्या पाकराला क्षमा करतो. मी जे केलं ना ते या घरासाठी केलं. मला माहिती आहे मी माझ्या आयुष्याशी खेळलो, पण तुमच्या सुखातच माझं सुख आहे. अरे या घरासाठी माझ्या शेवटचा पूर्ण जरी उठून आला ना तरी तुम्ही हसत हसत नाही. आणि अर्ध्या वाटेवरून जरी
सोडून गेलं ना त्या लेकराने मी तुला म्हणलं. की आहे? तुमचाच मुलगा. सुहास, अरे विश्वास झाले तरी काय? अरे वेडा झालाय तो, वेडा झालाय. पोरी, अगं आयुष्याच्या पायऱ्या चढताना खूप दुःख सोसावी लागतात ना पोरी, खूप दुःख सोसावी लागतात. पण देवाला देव सुद्धा त्याच्या या कर्तव्याबद्दल लाजेने मान खाली घालेल ग, लाजेने मान खाली. दादा 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 दादा, अरे चल लवकर चल. अरे साधना जायचं कुणी सापडले. कोण? अरे परेश आणि विश्वनाथ. कोण? परेश आणि विश्वनाथ? त्या परेशला मी एका बाथरूम मध्ये बंद करून ठेवलाय. बाहेर गुट्टू पाहायला येतोय. चला विश्वनाथ माझ्यावर सटकला आणि जाताना म्हणाला संपूर्ण हॉस्पिटलला वेळा देईन, त्या वेळेला खतम करेल. चल अर्धा मी ती हॉस्पिटलमध्ये आहे. चल चल चल. तुमचे पैसे परत द्यायचे. माझ्या हिराची किंमत करता येणार नाही. आज आवाज हात ना की आपण कुठे खटकतोय. ते याची बारीक करून काढलं. मी तो हिरा शोधण्याचा प्रयत्न केला. त्याने मी खटकवत बघितलं. आम्हाला सर्वांची चौकशी केली. स्वतःच्या शरीराशी खेळा. गटराचा या पवित्राचा वेळीचा. नाही गटराचा की माझ्या लेकरा परत गेले. मी सगळीकडेच वाजतो, जा तिकडे जा. मी तुला कधी अंदाज देणार नाही. प्लीज परत ये. पहिली माणसं पैशाने विकत घेतली जातात असं म्हणतात, पण आज पैसाचा पुरा पडला ग आणि माणुसकीच्या नात्याचा विषय झाला. बहिणी देव असाच का फिरत असतो परोपकारासाठी. बहिणी तुझ्या ओघळणाऱ्या अश्रूंनी विकी जिथे कुठे असेल तरी पेन्शन होईल आणि त्याला परत येण्यापासून दुपारी अडवू शकणार नाही. अगं तू जशी त्याची वाट बघतेस ना तसं मी त्याची वाट बघतोय. येतो मी. विश्वास संपादन करून विश्वासघात करत नाही, तो विश्वासात करतात. हे या दिलाची आज हौस पूर्ण कर. आज तुझा कुणीही वाळी उरला नाही. अगं या घराचं वाळवंट झालेलं पाहिजे मला, वाळवंट, सुडाचं वाळवंट. पुढेस तू. अगं तुझ्या नंदेचं काय झालं? काय केलं तुझ्या नवऱ्याने माझं? आणि आता वेळा तर माझ्या पोरांच्या तावडीत सापडलाच नाही नाही. चल चल आज चल, आता आपल्यामध्ये कुणीही येणार.
परिणाम खूप वाईट होतील. ओरडू नकोस. जर तुझा नवरा जिवंत पाहिजे असेल ना तर तुझं हे मादक सौंदर्य मला फक्त एकदा बघेल. फक्त एकदा. चल चल बोहात. नाही. चल ठीक आहे तू. चल. ठीक आहे, त्याच्या वाईट परिणाम भोगायला शिकूया. किती वाईट? किती वाईट? सगळं वेडा आहे तो. माझ्याच पोराने आम्ही सोडला असेल इथे. किती वाईट? सोड मला. सोड मला. आता एका लग्नात 2 पक्षी. सोड मला. चल. किती वाईट? किती वाईट वाचव मला. किती वाईट वाचव मला. किती वाईट? सोड मला. किती वाईट? वाचव मला. भया. भया वाचव. किती वाईट वाचव मला. Yeah!